नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो सकाळचे वाजले 8:30 वाजलेत. तर आता काल स्लॅबचा दिवस झालेला. तर आता स्लॅबचा म्हणजे काल भरपूर पाऊस होतो, तुम्ही बघितलाच असाल. भरपूर पाऊस होतो. थोडं नंतर बारीक पाऊस झाल्यावर नंतर स्लॅबचा सुरू केला आणि 12 ते 2-2:30 वाजले स्लॅब होईसर पूर्ण. तर आता स्लॅब पूर्ण झाला. तर आता दुसरा दिवस उजाडलो. आता आज थोडं मळदीचं वातावरण पण तो एवढं काय पाऊस नाही तर आता ते कामदार इली आहेत. तर काल पाऊस असल्यामुळे जरा पाणी बहुतेक वरती म्हणजे सिमेंटचा पाणी असतं तर स्लॅबच्या वरचा बहुतेक खाली गेला असत वाहून. तर आता ते सिमेंटचा पाणी मारूसाठी म्हणून 2 गडी इली आहेत कामासाठी. तर आता सिमेंटचा पाणी मारतील तर तुमका दाखवते इकडे जाऊन आता म्हणजे काय कामकाज चालू आहे. तर तुम्ही झाडू घेऊन बोलायला निवता तर त्यांच्या ते चाललंय. तर भेटूया डायरेक्ट घराच्या इकडे. A few moments later. तिला खड्डे झाली असती भाई झाडू मारताना सकाळी 8 वाजता. हां खड्डे नाही पडत. आम्ही म्हटलं उडी मारू आता सकाळी खड्डे वाढले असते झाले आपला तुळतुळीत झाला कायच नाही. हां धारी भारी इले काय काय पाऊस नव्हतो. हां नाही मीडियम मध्ये टाकताना बरोबर होतो. तर मित्रांनो काल पाऊस भरपूर असल्यामुळे ही आता पाण्यामुळे वाळू वरती इली ते आता सगळे स्लॅबवरची झाडून काढतात. तर आता जिन्यावर जे फळी लावलेली आहेत ते सगळं आता काढूचं काम चालू आहे. वरती स्लॅब पण झाडून काढतात वाळू सर्व. आता ही म्हणजे थोडा सिमेंटचं पाणी वरती राहिलेला थोडा चिखलेसारखा थोडा राहिला म्हणजे आतमध्ये खाली ताड झालं जिन्या पण बहुतेक वरती थोडं वरचं धरणं जिन्याचं थोडं म्हणजे ओलसर राहिलो. पाऊस हा की मला दिसत आज एवढा पावसाचं वातावरण दिसत नाही पण ढगाळ वातावरण थोडा आहे बघा. आता थोडे ढग फुललेले आहेत. पाऊस पण हवंच शेतीवाल्यांचे भाता पेरलेले अजून काही इली नाहीत. मग दाढी बोलतात अजून इली नाही तेवढी म्हणजे किरकोळची इलेली आहेत. तर आता स्लॅबचं काम झालेलं तर आता ते दोघजणच सिमेंटचं पाणी मारतो वरती आणि आता थोडा पाणी थांबूसाठी वाटे करून घेते तिकडे म्हणजे त्याच्यावर असतात ना आपले ते वाटे सिमेंट आणि वाळूचे थोडे वाटे बनवतात असे पाणी थांबूसाठी ते करतात. पाऊस आता भरपूर आहे त्यामुळे काय पाण्याचा जास्त प्रश्न येणार नाही. आता अजून दाखवी तुमका काय असतात तर A few moments later. वरती स्लॅबवर आताच इलं तर आता काम दोघजण आहोत वेलेले पोरगे आहोत. तर आता ते पाणी स्लॅबवर थांबूसाठी ना आपलं पाणी मारता ना तर ते आता सिमेंट आणि वाळूचे वाटे बनवणार. तरी पण वाटे आता चौकोनी वाटे बनवून घेतील. आता ते खाली वाळू करतो तर दाखवते तुमचं कसा काय करतात. खाली गेले आहेत ते वाळू पिशवीत भरतात. तर आता ही वाळू घेऊन वरती येतील ते वाटे बनवतील त्यांचे ते चौकोन असे धारे उभे करतात पाणी थांबवसाठी. तर ह्या आता सिमेंटचा पाणी मारचं थोडा काम चालू आहे. तर म्हणजे सिमेंट थोडा वरचा ना पावसामुळे वाहून गेल्यासारखा झाला त्यामुळे ते सिमेंटचं पाणी म्हणजे नवीन बनवून त्याच्यावर जरा पाण्यासारखा मारतं. तर इकडे आता महाल बनवता ते वाटे करूसाठी. A few moments later. तर मित्रांनो आता सिमेंट वाळूचा महाल बनवून आता तिकडे धार मारू सुरू केला ना त्यांनी. तर तो बघा कसो मारता म्हणजे एक पट्टी ठेवता साईड का आणि त्याच्या साईड का असो ना त्या पट्टीबरोबर तो सिमेंट वाळूचा जो काय माल ना तो लिपीत जाता हाताने. त्यामुळे तो सुकले की बरोबर पाणी मग पलीकडे पास होत नाही एवढाच साईड का ते बघा. तर मित्रांनो काल पाऊस भरपूर असल्यामुळे दिवसभर त्यामुळे आता वरचा स्लोप असताना तिकडचं थोडं महाल जरा वाहल्यासारखं झालं वरचं थर. तर आता सिमेंट वाळूचं थर मारून त्यावर जरा प्लेन करून घेतला नाही आता. एवढा झाड मारतं पाऊसा नाही व्हिडिओ करायला टाकायचा आपले कसे मारतात दाखव. A few moments later.
A few moments later. तर मित्रांनो दुपारचे वाजले आता 1. तर आता कामजातून गेले 2 जण होते ते. तर मी पण आता जात आहे. ऊन पण भरपूर लागू लागला खरं म्हणजे तर ऊनच हवा थोडा म्हणजे सकाळपासून पाऊस पण मध्ये लागत होतो. तर आता थोडा सुकून दे खाली पाठी दिसत असं तो बेंड केला नाही स्लॅबच्या पुढचा भाग व्हरांड्यातलो. तर आता थोडं ऊन लागला असं तर सुकाच चांगला. तर आता मी पण निघतोय. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.